हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मास किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर मेथी मटर मलाई बनवणार आहोत. याच्यासाठी मी मेथी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मटार उकडून घेतलेले आहेत. त्याचबरोबर काजू, खसखस, कांदे, अद्रक, मिरची आणि काही खडे मसाले जसं की तेजपत्ता, जावेत्री, काळी मिरी, लवंग, दालचिनी असं सगळं घेतलेलं आहे. फ्रेश क्रीम घेतलेली आहे. सगळ्यात पहिले तवा गरम करून किंवा पॅन गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. मग खडे मसाले घालायचे. अद्रक, लसूण कापून घालायचं. मिरची घालायची. कांदेसुद्धा रफली चॉप करून घालायचे. बारीकच कापले पाहिजेत असं काही नाही, कारण का आपण तसं पण हे वाटणार आहोत. काजूसुद्धा घालून घ्यायचे. हे छान परतायचं. मग थोडीशी खसखससुद्धा घालायची. त्याच्यामुळे ह्याला खूप छान चव येते. जर तुमच्याकडे मगज असेल तर तुम्ही मगजसुद्धा घालू शकता. आता मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर शिजेल. इथे आपल्याला कांदा ब्राऊन करायचा नाही आहे, आपल्याला तो व्हाईटच ठेवायचा आहे. करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून वाफेवर शिजवून घेणार आहे. तोपर्यंत मी मेथी इथे रफली चॉप करून घेते आणि हे कांद्याचं जे आपण बनवलेलं आहे ते तोपर्यंत शिजेल. हे शिजलं की मग आपण एका मिक्सरच्या भांड्यात त्याला काढून घेऊया. आता मी पुन्हा गॅसवर सेम पॅन ठेवणार आहे. त्याच्यात थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घालणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मी जिरं घालणार आहे आणि जी आपण मेथी कापली होती ती ह्या तेलामध्ये आणि बटरमध्ये छानपैकी परतून घेणार आहे. त्याच्यामुळे मेथीचा फ्लेवर अजूनच इन्हान्स होईल आणि कडवटपणा थोडासा कमी होईल. तुम्हाला जर स्पायसी हवं असेल थोडंसं तर तुम्ही इथे स्लिट केलेल्या मिरच्या घालू शकता, कारण हे मेथी मटर मलाई थोडीशी स्वीट होते आणि थोडंसं स्पायसी टेस्ट देण्यासाठी मी पुन्हा एकदा इथे मिरच्या घातलेल्या आहेत. आता मेथी परतून झाली की मग त्याच्यामध्ये जे आपण बॉईल केलेले मटार आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपलं कांद्याचं मिश्रण आहे जे आपण शिजवले ते थोडंसं थंड होईल. थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये वाटायचं, गरम गरम वाटायचं नाही, नाहीतर ते अंगावर येऊ शकतं. तोपर्यंत आता एकीकडे आपली मेथी आणि मटर छानपैकी बटरमध्ये परतून झालेले आहेत. आता आपण जे मिश्रण केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेऊ आणि छानपैकी शिजवून घेऊया. आता हे सगळं छान शिजून झालं का आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत, गरम मसाला घालणार आहोत आणि छानपैकी शिजवून घेणार आहोत. हे छान शिजलं की मग आपण त्याच्यामध्ये फ्रेश क्रीमसुद्धा घालून घेणार आहोत.
अशा प्रकारे ही मेथी मटर मलाई आपली बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. पुन्हा भेटूया. बाय बाय.